नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तिसरा प्रश्न पाहतोय. राष्ट्रीय उत्पन्नाच्या वेगवेगळ्या संकल्पना स्पष्ट करा. तर विद्यार्थ्यांनो, मागील तासाला आठवा की आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या वेगवेगळ्या व्याख्या पाहिलेल्या आहेत. साधारणतः 4 ते 5 व्याख्या पाहिलेल्या आहेत. आता राष्ट्रीय उत्पन्नाच्या आपण वेगवेगळ्या संकल्पना आपण पाहूया. पहिली संकल्पना आहे स्थूल राष्ट्रीय उत्पादन. स्थूल म्हणजेच समग्र, म्हणजेच एकूण. स्थूल म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो? एकूण. स्थूल राष्ट्रीय उत्पादन, त्याला इंग्रजीत शब्द आहे GNP. ग्रॉस म्हणजे स्थूल किंवा एकूण. नॅशनल राष्ट्रीय प्रोडक्ट म्हणजे उत्पादन. ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, स्थूल राष्ट्रीय उत्पादन. तुम्ही स्थूल म्हणा किंवा एकूण म्हणा, पण शक्यतो स्थूल म्हणा. स्थूल राष्ट्रीय उत्पादन GNP. आता याची व्याख्या पहा. दिलेल्या वर्षात देशात उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे, दिलेल्या वर्षात म्हणजे काय? एका आर्थिक वर्षात, विशिष्ट कालखंडात म्हणजेच विशिष्ट कालावधीत, म्हणजेच 1 एप्रिल ते 31 मार्च या काळात. दिलेल्या वर्षात म्हणजे एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत देशात उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार केलेले मूल्यांकन म्हणजेच स्थूल राष्ट्रीय उत्पादन होय. सोपं उदाहरण सांगतो विद्यार्थ्यांनो. दिलेल्या वर्षात म्हणजे एका आर्थिक वर्षात, 1 एप्रिल ते 31 मार्च या आर्थिक वर्षात देशात उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार केलेले मूल्यांकन म्हणजेच काय? स्थूल राष्ट्रीय उत्पादन. उदाहरणार्थ विद्यार्थ्यांनो, मी एक शेतकरी आहे आणि मी एका आर्थिक वर्षाच्या काळामध्ये अंतिम वस्तू व सेवांचे, समजा गहू व पीठ या मध्यम वस्तू आहेत आणि ब्रेड ही अंतिम वस्तू आहे. गहू व पीठ काय? ही मध्यम वस्तू आहे. मध्यम वस्तूचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जात नाही. तर ब्रेड असेल, बटर, खारी, टोस्ट किंवा पोळी असेल, चपाती म्हणता तुम्ही, ती म्हणजे अंतिम वस्तू. मग अंतिम वस्तूंचाच कशात? राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जातो, बरोबर? आणि मी एक शेतकरी म्हणून समजा 10 पोते गव्हाचं उत्पादन केलं, तर त्याचं बाजारात काय मूल्य आहे? बाजारभावानुसार केलेले मूल्यांकन. बाजारभावानुसार केलेले मूल्यांकन म्हणजे बाजारात काय मूल्य आहे? माझं एक गव्हाचं पोतं म्हणजे 1 क्विंटल 2000 रुपयाला असेल, तर गुणिले 10, त्याला म्हणतात बाजारभावानुसार केलेले मूल्यांकन. व्याख्या समजली? दिलेल्या वर्षात एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत देशात उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार केलेले मूल्यांकन म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन. सूत्र पहा विद्यार्थ्यांनो. GNP ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. ग्रॉस म्हणजे स्थूल, नॅशनल प्रोडक्ट, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट इज इक्वल टू C अधिक I अधिक G अधिक कंसात X वजा M कंस पूर्ण अधिक कंसात R वजा P कंस पूर्ण. GNP म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन. ग्रॉस म्हणजे स्थूल, नॅशनल म्हणजे राष्ट्रीय, प्रोडक्ट म्हणजे उत्पादन, स्थूल राष्ट्रीय उत्पादन. C म्हणजे कन्झम्पशन एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर म्हणजे खर्च. कन्झम्पशन एक्सपेंडिचर उपभोग खर्च. I म्हणजे इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर गुंतवणूक खर्च. G म्हणजे गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर सरकारी खर्च. X म्हणजे एक्सपोर्ट निर्यात. M म्हणजे इम्पोर्ट आयात अधिक R वजा P
आता आर म्हणजे काय, निव्वळ येणी किंवा आर म्हणजे विदेशातील नागरिकांनी आपल्या देशात केलेला खर्च. आणि पी म्हणजे काय, देणी. आता आपण काय देणार पहा, आपल्या नागरिकांनी विदेशात केलेला खर्च म्हणजे पी. आर म्हणजे आपल्या विदेशातील नागरिकांनी आपल्या देशात केलेला खर्च, विदेशातील नागरिकांनी आपल्या देशात केलेला खर्च, निव्वळ येणी, पैसे येतात ना. आणि पी म्हणजे काय, देणी. काय देणी, आपल्या नागरिकांनी विदेशात केलेला खर्च. दुसरी संकल्पना आहे विद्यार्थ्यांनो, स्थूल देशांतर्गत उत्पादन. स्थूल म्हणजे एकूण देशांतर्गत उत्पादन, एकूण देशातील उत्पादन. स्थूल म्हणजे काय, एकूण देशातील उत्पादन. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ग्रॉस म्हणजे स्थूल, एकूण. डोमेस्टिक म्हणजे देशातील, देशांतर्गत. प्रोडक्ट म्हणजे उत्पादन. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. आता व्याख्या पहा. दिलेल्या वर्षात म्हणजे काय, एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत. आता देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत म्हणजे काय विद्यार्थ्यांनो, देशांतर्गत, देशातील. दिलेल्या वर्षात एका आर्थिक वर्षाच्या काळात देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत. आता देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत का म्हटलंय, तर देशांतर्गत आहे ना उत्पादन. उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य म्हणजेच काय, स्थूल देशांतर्गत उत्पादन. पुन्हा एकदा ऐका. एका आर्थिक वर्षाच्या काळात म्हणजे दिलेल्या वर्षात देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत म्हणजे फक्त देशातच उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार केलेले मूल्यांकन म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन. सूत्र आहे GDP बरोबर C+I+G+X-M. GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट बरोबर C म्हणजे कन्झम्पशन एक्सपेंडिचर, उपभोग खर्च, इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर, गुंतवणूक खर्च. G म्हणजे गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर, सरकारी खर्च. X म्हणजे एक्सपोर्ट निर्यात, वजा M इम्पोर्ट आयात. थोडक्यात काय, GDP बरोबर कन्झम्पशन एक्सपेंडिचर प्लस इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर प्लस गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर प्लस इन ब्रॅकेट एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट. उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च अधिक सरकारी खर्च अधिक कंसात निर्यात वजा आयात. पुढची संकल्पना पाहू. तिसरी संकल्पना आपण पाहतोय, निव्वळ देशांतर्गत उत्पादन. निव्वळ देशांतर्गत उत्पादन याला इंग्रजीत म्हणतात नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. नेट म्हणजे निव्वळ, डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत, प्रोडक्ट म्हणजे उत्पादन. नेट डोमेस्टिक प्रोडक्ट, निव्वळ देशांतर्गत उत्पादन. आता त्याची व्याख्या, देशाच्या भौगोलिक सीमारेषेत. आता विद्यार्थ्यांनो, देशाच्या भौगोलिक सीमारेषेत म्हणजे देशांतर्गत, आपल्या देशातलंच ना, फक्त देशांतर्गत म्हणून म्हटलंय. देशाच्या भौगोलिक सीमारेषेत एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत उत्पादित झालेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार केलेले मूल्यांकन म्हणजेच निव्वळ देशांतर्गत उत्पादन होय. व्याख्या पुन्हा एकदा ऐका. देशाच्या भौगोलिक सीमारेषेत एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत उत्पादित झालेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार केलेले मूल्यांकन. बाजारभावानुसार केलेले मूल्यांकन म्हणजेच निव्वळ देशांतर्गत उत्पादन. तर त्याचे सूत्र आहे NDP बरोबर GDP वजा डेप्रिसिएशन. नेट डोमेस्टिक प्रोडक्ट निव्वळ देशांतर्गत उत्पादन बरोबर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट स्थूल राष्ट्रीय उत्पादन वजा डेप्रिसिएशन घसारा खर्च. निव्वळ देशांतर्गत उत्पादन बरोबर GDP म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन
वजा डेप्रिसिएशन घसारा खर्च. शेवटची संकल्पना आपण पाहतोय निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. पहा आता निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय? नेट नॅशनल प्रोडक्ट. नेट निव्वळ नॅशनल राष्ट्रीय प्रोडक्ट उत्पादन. नेट नॅशनल प्रोडक्ट निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. त्याची व्याख्या पहा. एका वर्षात म्हणजे कोणतं एक वर्ष? आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च. एका वर्षात देशात उत्पादित झालेल्या निव्वळ वस्तू व सेवांचे उत्पादन म्हणजेच निव्वळ राष्ट्रीय उत्पादन होय. एका आर्थिक वर्षात काय? देशात उत्पादित झालेल्या निव्वळ वस्तू व सेवांचे उत्पादन. एका आर्थिक वर्षात देशात उत्पादित झालेल्या निव्वळ वस्तू व सेवांचे उत्पादन म्हणजेच निव्वळ राष्ट्रीय उत्पादन होय. सूत्र आहे NNP नेट नॅशनल प्रोडक्ट निव्वळ राष्ट्रीय उत्पादन बरोबर ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट स्थूल राष्ट्रीय उत्पादन वजा डेप्रिसिएशन घसारा खर्च.